जरा रे. ज्यानं ज्यानं गुन्हा केला त्या प्रत्येकाला शिक्षा होणारच आहे. मग तो माझा भाऊ असो किंवा बायको. गोरख, पोलिसांना बोलाव. त्याला त्यांनी काही फरक पडणार नाही. तसंही वडिलांच्या जीवावरी संध्याकाळपर्यंत सुटून बाहेर ये. आपण या गोष्टीचा शांतपणे विचार करू. ठीक आहे. कायदा यांना काय शिक्षा देईल ते मला माहित नाही, पण माझा या शिलारवाड्याचा कायदा हेच सांगतो की सरस्वतीला शिक्षा ही झालीच पाहिजे. मी बाहेर जाऊन बघू का काय चाललंय. हो बाय, तुम्ही इथं थांबा. इथं ह्यांना काय झालं तर कोण उत्तर देणार आहे समजा ना. तुम्ही नका कुठं जाऊ. बाबा प्लीज मामाला सोडा. मामाचे काही चूक नाही बाबा. हे आनंदी चालती हो माझ्या वाड्यातून. यापुढे एक क्षण देखील तुझी सावली या वाड्यावर, या वाड्यातल्या माणसांवर नकोय मला. दुसऱ्यांचे जीव घेणाऱ्या बाईला मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या जीवाची एवढी किंमत असेल म्हणून. अरे आत्ताच्या आता या चांडाळणीला घराबाहेर हाकलून दे. कुणी बाजू घेतली नाही तर म्या बाजू घेतली. गोरख, समजाव तुझ्या पुतणीला. आनंदी, या सगळ्यामध्ये तू न बोललेलंच बरं. आणि तसंही दादा बोलत असताना या घरात कोणी मध्ये बोलायची रीत नाहीये. अहो मी खरंच काही नाही केलं. माझं म्हणणं ऐका तुम्ही. हा शालिनी वहिनी हात आलिवला बघा की. तुम्ही बघा, मी समजायला सांगू. नका नका थांबा थांबा. डॉक्टरांना सांगते. थांबा थांबा थांबा. अगं प्लीज मग मला वाचव. मी तुझ्या पाया पडते. समजा मी तुझ्या ममाला वाचव, त्या बदल्यात तू मला काय देशील? जगाने वाटेल ते म्हटलं मला तरी चालेल, पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवावं. मी काही नाही केलेलं. सरस्वती, तुझं नशीब समज मी अजून तुझ्यावर हात उचललेला नाहीये. मारा मला, मारा. माझ्यावरती हात उचलून जर का तुम्ही शांत होणार नसेल तर मारा मला. म्हटलं तर चावडीवर देऊन मारा, पण मला तुमच्यापासून दूर ठेवू नका. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तीच तुझी शिक्षा आहे. मी तुमच्या पाया पडते. प्लीज मग मला आत घे. वीरला डिवोर्स देशील? काका तुम्ही आनंदी गप्प बस, निदान आत्ता तरी. नाही, मी वीरला डिवोर्स नाही देणार. तसंही आता तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही. ठीक आहे, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. बाबा तुम्ही मम्माला शिक्षा दिली, मग याला असंच का सोडताय? हा सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे ना. सध्या तरी त्याला शालिनीसाठी सोडावाच लागणार आहे. शालिनी एकदा चालायला बोलायला लागली की सगळ्यात आधी मी तुला पोलीस चौकीत नेऊन हजर करणार आहे. तुला एवढ्या सहजासहजी माफी मिळेल असं वाटलं कसं तुला? दादा दादा मी माफी मागतो, तुझी पाया पडतो, पण माझ्या शालिनी बसलं मला वेगळं नका करू. मला शालिनीच्या पायाजवळ बसून राहायचं दादा. अधिकार कधीच गमावून बसलायस तू. गोरख, ताबडतोब घेऊन जा इथून. कुठल्या तरी खोलीत डांबून ठेवायला. गोरख ऐक ना माझं. गोरख मी तुझ्या पाया पडतो रे. मी तुझ्या पाया पडतो, पण माझ्या शालिनी बसलं लांब देऊ नका मला. मी पाया पडतो तुझ्या. गोरख ए नागनाथ, कोणाच्याही पाया पडून तुला माफ करायची वेळ कधीच निघून गेली आहे. खरं तर खूप कमी शिक्षा झाली आहे रे तुला. जर शालिनी वहिनीला काही झालं नाही तर तुझं काय करीन ना मी. हे मला कुठलीही शिक्षा दे, पण मला एकदा शालिनीला डोळे भरून बघून येत ना माझ्या शालिनीला. चल ना गोरख, चल ना. माणसाने गुन्हा केला ना की नंतर त्याला पश्चाताप होतो, पण मग त्या माणसाने गुन्हा करायच्या आधीच त्याचा विचार करायचा. गोरख ऐक ना, मला शालिनीला भेटू देत ना. गोरख मला शालिनीला भेटायचं.